आत्ता सध्या आत्ता पण किती डेडिकेटेड आहेत सर्व तोराचा अभ्यास करायला. तर त्याच्यामध्ये काय इंडिया नेवर्स द त्याच्यामध्ये काय पॉईंट आहे का माणसं मिसुरत नेफेशनी अभ्यास करतात. मिसुरत दे गिव्ह अप देअर लाईफ फॉर द सेक ऑफ तोरा. जे पण अव्रेखीम बघतो इकडे, जे पण अव्रेखीम आहेत, जे पण त्यांची लाईफ डेडिकेट करतात तोराच्या स्टडीसाठी, ते साधे माणसं नसतात. ऑफकोर्स त्यांना मोठा स्कूत असतो. फर्स्ट ऑफ ऑल कोण पण साधा माणूस ट्राय करायला बसून अभ्यास करायला इट्स व्हेरी डिफिकल्ट फर्स्ट ऑफ ऑल. आणि तेवढं मेरिट पाहिजे. किती होईल तेवढं ट्राय केलं पाहिजे ऑफकोर्स. कोणाला 1 तास जमतं, कोणाला 2 तास जमतं, कोणाला 3 तास, 4 तास. आणि अब्राहिम विचारू नका, ते 8-8 तास पण अभ्यास करायला रेडी असतात आणि करतात. कधी 10 तास पण अभ्यास करतात. आणि रबानी मोठे मोठे तर विचारूच नका, कोण कोण स्ट्रेट अभ्यास करतात किती 24 आवर्स, 48 आवर्स. आपल्याला स्टोरीज माहीत आहेत. तर काय त्याच्यामध्ये पॉईंट आहे का मिसरूत नाही फिश. जेवढा माणूस जास्त त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल, जेवढे जास्त त्याचा लाईफ त्याच्यामध्ये टाकेल, जेवढे त्याची जास्त, मी स्वतःला पण बोलतोय, नाही तुम्हालाच बोलतोय, मी स्वतःलाही मोटिवेट करतोय ऑफकोर्स. तर जेवढा तो माणूस त्याच्यामध्ये लाईफ टाकेल, जेवढे जास्त तो डेडिकेट करेल स्वतःला, तेवढं त्याच्या तोरामध्ये इम्पॉर्टन्स आहे, तेवढं जास्त त्याच्या तोरामध्ये मेरिट आहे. आणि जे आपण बघतो मोठे मोठे रब्बानी जे डे अँड नाईट अभ्यास करतात, ते काय एका मिनिटामध्ये अचानक रब्बानी नाही झाले आणि त्यांना अचानक त्यांना सर्व नाही आलं. ते वर्षानुवर्ष अभ्यास करून करून त्यांनी डेव्हलप केली होती. तर हा विक्टर मिलर त्यांच्या याच्यामध्ये एक्सप्लेन करतात का प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे, प्रत्येक अ, सवय केली पाहिजे अभ्यास करायला. तोलाचा अभ्यास करायला सवय केली पाहिजे. ती सवय अचानक नाही येत. बहुतेक माणसांना मी बघतो जे भेटतात ते बोलतात, हां, रिटायर झाल्यानंतर आपल्याला खूप टाईम मिळेल अभ्यास करायला तोराचा. पण रिटायर झाल्यानंतर त्याला सवय नव्हतीच अभ्यास करायला. केव्हाच तो बसला नाही, पुस्तक उघडलं नाही. उघडलंय काइंड ऑफ, पण सवय नाही त्याला तोराचा अभ्यास करायला, तोरा वाचायला, तोऱ्यामध्ये एन्जॉय करायला. तर मग त्याला डिफिकल्ट होईल नंतर, फॉर शुअर. असतात कोण कोण जे डेव्हलप करतात, फार चांगल्या रीतीने डेव्हलप करतात आणि ते एन्जॉय करतात. जसं बोलतात का जेव्हा माणूस 6 तास कंटिन्युअस अभ्यास करायला लागतो, तेव्हा थोडीशी टेस्ट यायला लागतात त्याची तोराच्या अभ्यासाची. त्याला एन्जॉय करायला लागतं तोराचा अभ्यास. 8 तास अभ्यास करतो तेव्हा तेव्हा तामा तोरा त्याला कळतं. त्याला कंटिन्युअस अभ्यास विदाऊट फोन ऑफकोर्स. मध्ये मध्ये जसं माणूस त्याला चहा बनवायचा आहे आणि चहासाठी तो टोप ठेवतोय आणि प्रत्येक 1 मिनिटाने तो काढतोय, तो बाजूला करतोय, तर ऑफकोर्स तो कधीच पाणी नाही उकळणार. आणि तसंच तोराचा अभ्यास पण समज तो कंटिन्युअस नाही करणार आणि मध्ये मध्ये डिस्टर्बन्स असेल, तर तो त्या लेवलला पोहोचू नाही शकणार किंवा. म्हणून कंटिन्युअस अभ्यास करण्यामध्ये जे जे अ, जी लेवल पोहोचू शकते माणूस, जे अंडरस्टँडिंग येऊ शकते तेच नाही, पण त्याची ते टेस्ट लागू शकते तोराचा अभ्यासमध्ये, किती एन्जॉय करता येईल, दॅट्स कंटिन्युअस. म्हणून माणसांनी तोराचा अभ्यास करताना फोन बाजूला केला पाहिजे, फोन बंद ठेवला पाहिजे, हे डिस्टर्बन्स बाजूला केले पाहिजेत. आणि जर तो ते बेद पिंजरासमध्येच मिळतं तसं करायला ऑफकोर्स. घरी पण करायला ट्राय केलं पाहिजे, पण बोलतात का रात्रीचा ज्या घरी रात्री अभ्यास नाही होत, तो खास वे शलोम घर जळू शकते. तिकडे तोराचा तोराचा तोरा पाहिजे, तोराचा अभ्यास ठेवला पाहिजे रात्री. थंडीमध्ये एक फार मोठा रात्री फार मोठी मोठी मिळते, पण गरमीमध्ये इकडे इस्रायलमध्ये तरी रात्री छोटी असते. 7, 7:30, 8 वाजता अंधार होतो. आणि मग चान्स मिळतोय माणसाला अभ्यास करायला, तोराचा अभ्यास करायला. थोडा डिफिकल्ट असतं, पण तरीसुद्धा जे पण इंडियामध्ये आहेत, ऑफकोर्स तुम्ही तोराचा अभ्यास करता, झूमवर येता आणि इकडे दररोज अभ्यास होतं, तर दॅट्स अ गुड थिंग. आणि इस्रायलमध्ये तर ट्राय केलं पाहिजे का सनसेट नंतर पण तोराचा अभ्यास झाला झाला पाहिजे.
Zman kavua, yomam velaila, ve'agita bo yomam velaila. A person has to study Torah during the day and during the night. तर तिकडे टाईम ठेवला पाहिजे. थोडासा अजून टाईम ठेवला पाहिजे रात्रीचा अभ्यास करायला. एनिवे नंतर आपण बघतो एक या पाराशामध्ये पाराशाबद्दल थोडासा बोलूया. वेजात असे थोडासा एक एक छान स्टोरी आहे. नंतर आपण मिशनात कंटिन्यू करूया. नंतर जमलं तर पुढची स्टोरी बघूया. पाराशामध्ये सगळ्यांना माहिती आहे स्वतःचा मिचवा आहे. तिकडे समज जर एक स्त्री आहे जिने तिच्या हातून काही चूक झाली, ती दुसऱ्या तिने काही मोठी चूक केली, आणि तिने कोणते इलिसिट रिलेशन्स ठेवले, तर आणि डाऊट आला समज तिच्या नवऱ्याला तिच्यावर, तर तो बेतामिदेशमध्ये घेऊन जातो आणि मग तिला तो स्पेशल कोहेन पाण्यामध्ये आकाश बरोखूचं नाव बुजवतं, जे असूर आहे करायला, नुसतं तिकडे चालवलं होतं फॉर द सेक ऑफ शलोम बाईत, म्हणजे त्यांच्या घरी शांतता राहील. आणि समज तिने काहीच चूक नाही असं केलं तर तिला मुलं होतील, आणि समज तिने चूक केलं असेल तर तिला तिला ती मरेल. तर तसंच एका खिदा, सगळ्यांना ही स्टोरी माहीत असेल, फार फेमस स्टोरी आहे. खिदा रफ खाईम योसेफ दवीद आजुलाई, ते मोठे राब्बी होते. खिदा खिदा तो शॉर्ट फॉर्म आहे. आणि त्यांचे खूप पुस्तकं आहेत, भरपूर पुस्तकं लिहिली त्यांनी, आणि ते पूर्ण जग फिरायचे. पूर्ण जग इन द सेन्स सगळ्याकडे तोरा स्प्रेड करत. आणि तर ते जेव्हा एक वेळा इटालीमध्ये होते, इटालीमध्ये रे ते वोर्नोमध्ये होते, आणि तिथे जे काही राहत होते तिकडे, त्यांच्या मित्राशी त्यांचा घर होता, घरामध्ये त्यांची रूम होती, तिकडे ती तुरंत अभ्यास करायचे. तर तिथे एक वेळा एक माणूस आला आणि बोलला का त्यांना अ, त्याला डाऊट आहे त्याच्या बायकोवर. तो बोलला तिच्या बायकोला का जायचं नाही कोणासोबत तरी, बोलायचं नाही, म्हणजे लांब राहायला पाहिजे या पुरुषापासून. आणि त्यांनी बघितलं ते दोघे जण एका एका घरी कुठेतरी एका रूममध्ये एकटे होते, म्हणून त्याला डाऊट आहे. तर खिदा बोलले का काय नाही, त्याला साखाला का दिला का तिने डायव्हर्स दिला पाहिजे त्याला, आणि जाऊ. तर तिकडूनचे रब्बानीम होते, ते बोलले राफिदाला असं कसं त्याची डिसिजन दिला, असं कसं साखाला का दिला, का दिला, तू कोणी बघितलं होतं? त्यांनी बघितलं होतं, त्याला डाऊट आला, तर त्याच्यावर काय आता काय बेतामिकदेश आहे जिकडे आपण बोलू शकतो का नाही हे ते. आणि कशावरून कोणत्या बेसिसवरून तुम्ही तुम्ही डायरेक्टली साथ दिला का त्यांनी डायव्हर्स दिला पाहिजे? असं करूच नाही शकत. असं कोणत्या बेसिसवर देऊ शकतो आपण चोपसाक? तर त्यांनी कॅन्सल केला पाहिजे, बरोबर नाही. हे असंच तुम्ही वरच्यावर साक देता, म्हणजे साक म्हणजे केस तिच्यावर तुम्ही रुलिंग देता, ती रुलिंग देता ती बरोबर नाही आहे. तर ते बोलले ओके फाईन, मला त्या त्या बाईसोबत बोलायचं आहे, तिला पाठवा माझ्याकडे, मी बोलीन, बघूया काय बोलते ती. आणि ते कोणत्या वरच्या फ्लोअरवर राहायचे. आणि जेव्हा ती स्त्री जिच्यावर डाऊट होता, तिच्या नवऱ्याचा डाऊट होता तिच्यावर, ती जेव्हा तिच्याकडे यायला लागली, तेव्हा तेव्हा राफिदानी हाच या पराशामध्ये जसा स्वतःबद्दल आहे ते लिहिलंय, जसं लिहिलंय पूर्ण तोराचा वेद निघून, म्हणजे जसं तोरा वाचतात त्याच वेनी त्यांनी वाचायला लागले तो पसुकीम. आणि ती हळूहळू वर यायला लागली. आणि जेव्हा ते बोलायला लागले का तू पाणी घेतलं त्याच्यामध्ये, तिला मे मरीम, तिला दिलं पियायला, आणि मग तिला दिलं पाहिजे, आणि मग समज जर ती चूक झाली असेल तर ते तिकडे मरेल, आणि येते. तर त्याच मोमेंटला, त्याच वेळेला ती तिकडे
वर जिन्यावरच पडली आणि अ, एकदम खराब रीतीने ती मेली, वारली. तर वाव, सगळेजण एकदम शॉक झाले का वाव. त्यावेळेला बेतमिदेशमध्ये असताना पण, बेतमिदेशमध्ये असताना जी गोष्ट घडायची ती आत्ता पण घडली, म्हणजे कमालची गोष्ट आहे. तर तर त्यांनी, त्या रब्बानींनी त्याच वेळेला त्यांनी बोलले नाही, ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे आणि माणसं लांब लांब येऊन बघायचे का वाव, ह्या स्टेप्सवर एवढे मोठा मिरॅकल झाला. अ, तर त्यांनी, त्या रब्बानींनी त्या पायऱ्या होत्या, ते सोन्याच्या बनवल्या, 3 पायऱ्या सोन्याच्या बनवल्या त्यांच्या ऑफिसकडे यायच्या. आणि लांब लांब माणसं यायचे बघायला का वाव, एवढी मोठी गोष्ट झाली. आणि नंतर ते अजूनपर्यंत पायऱ्या होत्या, जोपर्यंत वर्ल्ड वॉर, जेव्हा नाझिम आले आणि त्यांनी इटालीमध्ये घुसले, तेव्हा त्यावेळेला सगळे ते नॉन ज्युइश लोकांनी ते चोरले नंतर, ते सोन्याचे बनवलेले पायऱ्या, टू शो द मिरॅकल. तर तर आपण बघतो का नाही, नुसतं त्यावेळेला आपण ती गोष्ट होती, आता पण, आजकाल काय, आत्ता पण ती गोष्ट जेव्हा माणूस त्या, की त्या ज्याला माहीत आहे, ऑफकोर्स राफिदासारखे रब्बानी आहेत आता पण, ऑफकोर्स त्या त्या लेवलवर ऑफकोर्स आपण काय बोलू नाही शकत, आपल्याला माहिती कोणाची लेवल कितपर्यंत आहे. पण राफिदाच्या जी पॉवरफुल पॉवर होती, ते सर्व पसुकीमध्ये आहेत, सर्व पसुकीमध्ये त्यांनी वाचले नुसते, आणि ती गोष्ट घडली. ए, तर बोलतात का, आकाश बळकवता तोरा, जसं आपल्याला माहीत आहे का, लेवला वायद फॉर एव्हर असतं, तसंच प्रत्येक पसूकमध्ये जे इम्पॉर्टन्स असतं, जसं शावूतला आपण बघितलं का, ज्या वेळेला जो लेवल होता, जो अम, हे आरा बोलतात त्याला, जो 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 वरून आपल्याला ब्लेसिंग्स आले, तोरा मिळाला, तेव्हा त्याच, तो सेम थिंग, परत ती गोष्ट एव्हरी शावूतला येते. तसंच एव्हरी पराशा पण जेव्हा ती गोष्ट येते, तेव्हा ती गोष्ट घडण्याची जास्त चान्सेस असतात. आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल हे आरा असतं, हे आरा, हे लाईट असतं, स्पेशल लाईट असतं त्या गोष्टींसाठी. एनिवे, आपण आपल्या मिशनातवर जाऊया. मिरचा हशेम. ए ॲज युजल आपण मिशनातमध्ये 7th पेरेकमध्ये आहोत. 7th चॅप्टरमध्ये, ए ओके, आपण कोणता बघितला होता लास्ट टाइम? ओके, आपण 8th केला होता. आपण 9th मध्ये जाऊया. बेजात हशेम. 8th वॉज, बघूया आपण. ओके, तुम्ही बघू शकता म्हणजे स्क्रीनवर, आपण इंग्लिशमध्ये पण बघूया. पहिले हिब्रूमध्ये बघूया आणि नंतर इंग्लिशमध्ये बघूया आपण. ओके, फाईन. नुसतं वाचूया आपण, मे बी 8th. 8th आहे का 9th आहे, माझ्याकडे 9th लिहिलंय, कन्फ्युजन आहे. ओके, इथमा शलेम बरोबर, मोमेंट. ओके, दिस इज 8th. तिकडे या. נתמה שלם או רובו, שורפין אותו לפני הבירה, מעצי המערכה, נטמע מיעוטו, והנותר שורפין אותו בחצרותיהן, או על גגותיהן, מעצי עצמם, עצמן. הציקנין, שורפים אותו לפני הבירה, בשביל ליהנות מעצי המערכה. तर आपण बोललो होतो लास्ट टाइम का, समज ती कोरबान पेसाक समज जर तमे झाला, तर त्याला जाळलं पाहिजे. आणि कुठे ते समज तिकडे असेल, तर त्यांनी येरुशलेममध्ये जाळलं पाहिजे ते. आणि कोणते लकड्या वापरतात, फ्रॉम द बेथामिदास वरूनच तिकडे ते देतात लकडे वापरायला. आणि कोण कोण कंजूस माणसं असतात,
त्यांना स्वतःच्या लकड्या नाही वापरायच्या असतात आणि ते पण येतात आणि तिकडूनचे लकड्या वापरतात. आपण लास्ट टाइम बघितलं होतं. आपण नाईन्थ मध्ये जाऊया. ओके, नाईन्थ मिशनामध्ये ओके, नाईन्थ मिशना पेसाख. तर आपण कोण आधीच्या शिवरीमध्ये नसेल तर मी जास्त जस्ट टू आपण कोणत्या कोणत्या इंडियनमध्ये आहोत, कोणत्या गोष्टीमध्ये बोलतोय. इथे पेसाखच्या कुर्बानबद्दल बोलतोय आपण. जसं आपण पेसाखच्या सेदरमध्ये बोलतो का जरोवा घेतो जरोवा, आणि बोलतो का पेसाख मच्चा मरोर. तर त्या पेसाखचं कोरबान, तो खरा म्हणजे तो पेसाखचा कोरबान असला पाहिजे होता. पण आता बेतामिदेश नाही आहे, आणि आपल्या मिसबेखची बरोबर जागा नाही माहीत, म्हणून कोरबान पेसाख देत नाही अजून आत्तापर्यंत. बेजात असेम पुढच्या वर्षी आपल्याला इयरचे असे आपण देऊ शकू. तर पेसाखचं कोरबान बद्दल देतो. कोरबान पेसाख केव्हा द्यायचे? 14 तारखेला त्यांना अर्पण करायला लागायचा, 14 निसानमध्ये. आणि संध्याकाळी पेसाख चालू झाल्यानंतर तो खायला लागायचा. तो खायचा मिtzवा होता. तर आपण बघतो का इकडे या पूर्ण चॅप्टरमध्ये तेच आहे का पेसाखचा कुर्बान कसं द्यायला पाहिजे, केव्हा दिला पाहिजे, कोणी दिला पाहिजे, आणि समज जर तो इम्प्युअर झाला तर काय केलं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. कारण इम्प्युअर कुर्बान असेल तर मग त्याचा स्टेटस काय होतं, त्याचं काय केलं पाहिजे, कुठे ठेवलं पाहिजे, जाळलं पाहिजे नाही जाळलं पाहिजे, ते आपण या मिशनामध्ये पुढे बघूया. अ, तर इथेच आपण 7 चॅप्टरमध्ये आहोत. आपण अजून 3 चॅप्टर आहेत आणि आपण मिशनत पेसाखीम पण कंप्लीट करतोय बेझात असे. तर मिशना, नाईन्थ मिशना, या नाईन्थ मिशनामध्ये הפסח שיצא או נטמע יישרף מיד. נטמעו הבעלים או שמתו, תעבור צורתו ויצא לבית השרפה. רבי יוחנן בן ברוקה אומר, אף זה יישרף מיד שאין לו אוכלין. तर आपण कशाबद्दल बोलतोय? अम, पेसाखचा कोरबान होता आणि तो तो तमे झाला, तो इम्प्युअर झाला. तर मग काय करायचा? पेसाक्ष याचा ओनितम्या, दोन पार्ट्स त्याच्यामध्ये. तो इम्प्युअर झाला, समज तो इम्प्युअर झाला तर आपल्याला कळतंय बाबा इम्प्युअर झालाय. तर काय प्रश्न येते, ऑफकोर्स इम्प्युअर झाल्यानंतर काय करतात, कोरबानला त्याला जाळला पाहिजे. त्याचा तो त्याचा काहीच वापर नाही करू शकत आणि ते जाळलं पाहिजे. पण अजून एक थिंग आहे इकडे, त्याची परमिसिबल एरिया, त्याला कोणती तरी एरिया होती जिकडे त्याला अलाउड होतं तिकडे जायला, तिकडे ठेवायला. समज त्या एरियाच्या बाहेर, समज जर तो कोरबान बाहेर ठेवला, नाहीतर खबुरामधून दुसऱ्या खबुरामध्ये चेंज केला, नाहीतर येरुशलेमच्या बाहेर घेऊन गेले, आणि असं काय झालं, तर तो त्याची स्टेटस होतं का तो चेंज केला पाहिजे, तो तो वापरू नाही शकत, तो इम्प्युअर झाला. आणि मग तुझामध्ये एक वेळा इम्प्युअर झाला, ए त्याला तो इम्प्युअर नाही झाला, त्याला त्याच्या एरियामधून बाहेर घेऊन गेले तरी पण तो इम्प्युअर झाला. आणि तर इम्प्युअर झाला, कोणत्या कोणत्या आपण बोलतोय कोणत्या गोष्टीने इम्प्युअर होतं, त्याच्यामध्ये इम्प्युअर झाला तर त्याला जाळलं पाहिजे. आणि समज त्याचा पेसाख, जो त्याचा मालक आहे, तो समज तमे झाला, तर इम्प्युअर झाला, नाहीतर तो मेला, तर त्याला ओव्हरनाईट ठेवलं पाहिजे. आणि एक वेळ त्याचा अ, रात्रभर राहिला तो, तर त्याचं स्टेटस चेंज होतं आणि मग त्याचं स्टेटस होतं नोतार. त्याचं ए
आणि मग त्याला नोतार करून त्याचं स्टेटस होतं. म्हणजे त्याला आता जाळलं पाहिजे केव्हा? यम तोफ संपल्यानंतर. कारण आपण काय बोलतो आता, केव्हा 14 तारखेला तो सॅक्रिफाईस देतात, म्हणजे शहिदा करतात. आणि रात्री पेसाखच्या रात्री लेल पेसाखला जेव्हा आपण सेदर करतो म्हणजे तेव्हा त्यावेळेला ते खायचा मिtzवा आहे. समज त्यांनी कोण बाहेर घेऊन गेला नाही तर तो तमे झाला, इम्प्युअर झाला, तर लगेच त्याला जाळलं पाहिजे आधी. पण एक वेळा पेसाखचं रात्र चालू झाली म्हणजे पेसाखचा यमतोफ झाला चालू झाला, तर मग त्याला हात लावायला अलाउड नाही आहे. त्याला ठेवलं पाहिजे अ, पूर्ण रात्र, आणि मग तो नेक्स्ट डे रात्री त्याला जाळला पाहिजे. आणि तसंच समजा तो पेसाक त्याचा ओनर आहे तो मेला, नाहीतर मग त्याचा तो तमी झाला, तरी सुद्धा ते नंतर जाळलं पाहिजे 16 तारखेला. म्हणजे एक वेळा 15 तारीख म्हणजे पेसाख. पेसाख आपला 15 तारखेला असतं. तर 16 तारखेला खोला मोहित चालू होतं तेव्हा. तो खोला मोहित आहे. राबी ओखानान बेन बेरोका बोलतात का तो पेसाख लगेच जाळला पाहिजे, कारण कोण नाही ते खायला. तर ए, राबी ओखानान बोलतात का ते लगेच जाळलं पाहिजे. आधीच्या केसमध्ये पण ए, कारण कोण खायलाच नाही ते, आणि म्हणून तो लगेच जाळला पाहिजे. ए, कारण त्याचा स्टेटस होता पसू लगूफ, त्याचा कम्प्लिटली हे झालाय. आणि जरी सुद्धा ए, ते दोघांमध्ये फलोक आहेत काय म्हणजे बोलण्याचा एक आहे का, तो प्रश्न येते का पहिले समज जर तो रक्त टाकल्यानंतर तो तमे झाला, का रक्त टाकायच्या आधी तमे झाला. तर हलाखा तनाकामासारखा आहे का. समज एक वेळा तो रक्त मिसबॅखवर टाकला, जर आपण आधीच्या मिश्रणामध्ये बोललो होतो आणि दाखवला होता का कसे ते कोहानी लाईनीत उभे राहतात आणि एकावर पास करतात तो वेसल ज्याच्यामध्ये रक्त आहे कोरबानचा, आणि तो मिसबॅखवर टाकतात. तर इकडे पण, तर तो समज जर तो तमे झाला, इम्प्युअर झाला तो ओनर, नाहीतर तो वारला किंवा एक वेळा रक्त टाकल्यानंतर, तर तर तानाकामा बोलतात का आपण तो ठेवला पाहिजे. पण राबी योखानन बेन बेरोका बोलतात नाही, तो आधीच जाळून टाकला पाहिजे काय पण करून. ते स्टेटस आधीच तो हे होतं, पण नालाखा इज लाईक तानाकामा का ते ठेवतात आणि पुढच्या दिवशी नेक्स्ट डे तो जाळतात. आता नेक्स्ट मिशनामध्ये आपण बघूया, अजून थोडासा डीप जाऊया त्याच्यामध्ये. फाईन, ते थोडेसे ए, थोडंसं डीप जाऊया त्याच्यामध्ये का. एक वेळ तो तो कोरबान दिल्यानंतर ज्याच्यामध्ये ते हड्ड्या राहतात, नाहीतर त्याचे सिन्यूज राहतात, आणि मटण राहतं त्याचं, तर त्याचं काय करू शकतो आपण, आपण वाचूया आणि मग पुढे बघूया. העצמות והגידים והגידים והנותר ישרפו ב16. חל 16 להיות בשבת, ישרפו ב17, שאין דוחין לו את השבת ולא את יום טוב. इकडे आपण काय बोलतोय का, जे पण हड्ड्या राहिल्यात कोरबान पेसाखच्या, हा 10th मिशन आहे. चेंज करायला पाहिजे इकडे, एक मिनिट. जो पण अचामोत गिदीम, जे बोन्स आहेत, जे हड्ड्या आहेत कोरबानचे,
ते अं, ते खाऊ नाही शकत, जे जे खाऊ नाही शकत. मग गिदिन, गिदन असे जे अलाउड नाही आपल्याला खायला. आणि आपल्याला माहित आहे का म्हणून अम, जेव्हा आपण शेहिदा करतात तर मागचा पार्टला ते निकूर करतात, त्याच्यामध्ये ते शिरा असतात ते काढायला लागतात. आणि ते अलाउड नाही आपल्याला खायला. म्हणून खूप ठिकाणी अर्धा पार्ट तो देऊन टाकतात, नॉन ज्युईशला विकून टाकतात. आपल्याला माहित आहे. नाहीतर ज्याला निकूर करता येते, जो एक्सपर्ट आहे त्याला एक्सपर्ट लागतं, ज्याला माहीत असेल. नाहीतर असे बोलायचे का इंडियन लोकांना आधीपासून माहीत होतं निकूर कसं करायचे, प्रत्येक स्त्रियांनी त्यांच्या मुलींना शिकवलं होतं निकूर काय असतं, असे बोलतात. आणि म्हणून त्यांना पण निकूर करता यायचं. हे त्यांना माहीत आहे कोणत्या शिरा काढायच्या. आणि तो मोठा पनिशमेंट आहे जो ते शिरा खाईल तो. पण इकडे आपण बघतो का आपल्याला काहीच करायला अलाउड नव्हतं. आणि जसं समज जर तो कोर्बान पेसा अख्खाच्या पूर्णपणे जाळला पाहिजे, अम, आलायश केला पाहिजे. जसं आपण बोललो होतो का आतल्या गोष्टी काढून आपण बाहेर ठेवतो म्हणजे ते पण शिजतील. आणि पूर्ण रोस्ट करूनच त्याला भाजूनच खायला अलाउड होतो. इकडे बघतो का समज जर त्याचे गिदीम, ते सिन्यूज राहतात. आणि समज तो बस्सा राहिला तर तो सगळं 16 तारखेला म्हणजे तो खोला मोहित आहे तेव्हा त्यांनी जाळलं पाहिजे. तर आपण बोलतो का हड्ड्या हड्ड्या खाण्यामध्ये काय प्रश्न येते. हड्ड्याचा प्रश्न कुठे येते. हड्ड्या आता ऑफकोर्स कोण नाही खात. ऑफकोर्स कोण नाही खात. मग त्याचा काय जाळण्यामध्ये प्रश्न आहे. नाही, इकडे आपण कशाबद्दल बोलतोय. अशा हड्ड्या आहेत ज्याच्यामध्ये बोन मॅरो असतो. मॅरो, मेंदू मेंदू बोलतात राईट. तर ते बोन मॅरो असतं. आणि ते ते खाऊ शकतोय. आणि म्हणून त्याची स्टेटस वेगळी होतं आणि त्याची स्टेटस होतं बस्सारची. पण विचाराल का शिरा कोण खाते. शिरा आपण खाऊच नाही शकत. सिन्यूज आहेत, ते खाऊच नाही शकत, ते खाण्याच्या लायकीचे नसतात. तर मग ते कशाला जाळले पाहिजेत. ते आपण बोलतो का हे गिदिम आहेत जे गिदा नशेबद्दल बोलतोय, जे अलाउड नाहीत आपल्याला खायला. आणि ते ते जाळले पाहिजेत. आणि इकडे आपण बोलतो का समज जर खात नाही मग जाळायला कशाला पाहिजे. तर ते तो चरबी असते, फॅट्स असतं. त्या गीद नशेच्या बाजूला पण फॅट्स असतं. ए, ते चरबी असते. आणि ती पण अलाउड नाही आहे खायला. आणि ती जाळली पाहिजे यासोबत. ऑफकोर्स इट्स हुमरा बोलतात का. स्ट्रिक्ट केला, स्ट्रिक्ट राहायला पाहिजे, तो स्ट्रिक्टनेस आहे. का बाजूचा तो गीद नशे जो शीर आहेत ते जे खायला अलाउड नाही आहेत, त्यांच्या बाजूला जी चरबी असते ती पण खायला अलाउड नाही आहे. ते एक स्ट्रिक्ट ओपिनियन आहे. पण तरीसुद्धा ते जाळलं पाहिजे. आणि तो ईश्वर देरा बनाना बोलतो पण ऑफकोर्स आपण ईश्वरी देरा बनाना आणि याच्यामध्ये आपण डिस्टिंग्विश नाही करत आणि सर्व आपण फॉलो करतो. आणि म्हणून समज जर त्याच्या जसे सिन्यूज जसं ते शिरा घेतात आणि जाळतात आणि त्यासोबत बाजूचं जे पण चरबी असते ती पण घेऊन जाळतात. आणि ते केव्हा केलं पाहिजे. 16 तारखेला. म्हणजे तीन गोष्टी. समज तो 16 तारीख म्हणजे नेक्स्ट डे ऑफ पेसाख शब्बातला आलं तर काय करायचं. तर मग 17 तारखेला जायला पाहिजे. ऑफकोर्स शब्बातला जाऊ नाही शकत. आणि तेच नाही, योमतोबला पण नाही जाळू शकत. ए, का. कारण कोचिम योमतोबला जाळायला पण अलाउड नाही शब्बात सारखं.
कारण आपण बोलतो का ते जाळणे त्यांचा तो राहिलेल्या गोष्टी आहेत ते जाळणे ते त्याला बोलतात आसे. इट्स अ पॉझिटिव्ह मिtzवा. आणि योमतोभला नाही जाळणे ते निगेटिव्ह मिtzवा आहे. पण म्हणून बोलतात का असे लो दोखे लो तासे. म्हणून इकडे तो रूल वापरले जातं का पॉझिटिव्ह मिtzवा आहे ती पुश नाही करत नॉन नेगेटिव्ह मिtzवाला योमतोफची. अं, कारण योमतोफ मध्ये पाळणे इज ऑल्सो त्याच्यामध्ये दोन मित्स आहेत. असे वेलो तासे. म्हणजे एक पॉझिटिव्ह मिtzवा पण आहे योमतोफ सांभाळायला, आणि निगेटिव्ह मिtzवा पण आहे. आणि म्हणून ती एक मिtzवा नाही तर दोन दोन मिtzवातला पुश करत मागे. दॅट्स द दॅट्स द 10th मिशन. 10व्या मिशन आहे. आपण आपण मे बी आपण 11th मिशन आपण वाचूया बेजात असे. כל הנאכל, בגלל שאתה נמצא याच्यावर स्क्रीनवर. כל הנאכל בשור הגדול יאכל יאכל בגדי הרך, ראשי הכנפיים והשיחוסין, השובר את העצם בפסח טהור, הרי זה לוקה ב40. אבל המותיר בטהור והשובר בטמא אינו לוקה את ה40. इंग्लिशमध्ये बघूया आपण. नेक्स्ट टाइम आपण कंटिन्यू करूया मिशना. ओके, आपण कशाबद्दल बोलतोय आपण. हा मिशना याच्यामध्ये लेखालेख केलंय. याच्यामध्ये आपण बोलतो जसं आपण शोरमध्ये खाऊ शकतो तसा गिदीमध्ये पण एक यंग किडमध्ये जसा बैल बैल मध्ये जसं खाल्लं जातं तसं एका यंग किड म्हणजे गिदीमध्ये, बकरीमध्ये, छोट्या बकरीमध्ये पण खाल्ले जातं. आणि फाईन, आपण नेक्स्ट टाइम आपण याच्याबद्दल बोलूया. माझ्याकडे एक छान स्टोरी आहे ती बोलायची आहे पहिले. आय होप नेक्स्ट टाइम आपण कंटिन्यू करूया इकडे 11th मिशना. आपण 11th मिशनामध्ये आहोत. आणि नेक्स्ट टाइम आपण हा पेरे कम्प्लीट करू शकू. पेजात हशेम. किती मिशना होतात अजून? अजून एक मिशना. 12th मिशना आहे. येस, 12 आणि 13 मिशना आहे. अजून दोन मिशना होत आहेत. 11, 12 आणि 13. हे आपण नेक्स्ट टाइमसाठी ठेवूया. बेजत हशेम आपण तेव्हा कम्प्लीट करूया. सध्या जस्ट स्मॉल स्टोरी. राव शिमोनचा शिवर असेल इमेरचे हशेम. आपण ते जरा बघूया. बेजात हशेम राव शिमोनचा शिवर असेल त्याच्या आधी आपण एक स्टोरी स्टोरी बघूया. बेजात हशेम. ओके. ओके. दोन छान स्टोरीज आहेत. बघूया कोणती पहिली बघूया. एनिवे, एक छान ॲडवाईज आहे. एक छान गोष्ट ऐकली मी राव आर्ये इत्सहाक एप्स्टीनकडूनच. परशात नसोवर त्यांनी एक्सप्लेन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी एक स्टोरी सांगितली होती. आधीची पण स्टोरी त्यांनीच सांगितली होती. ती मी ते राव कित्याची स्टोरी ती फेमस आहे सगळ्यांना खूप बुक्समध्ये. ए, ही स्टोरी आहे ती राव मोशे मोर्देखाय सेल्झिंगर. या, तर त्यांनी ही स्टोरी सांगितली. ते कुठे कुठे जायचे आणि कुठे शिवर द्यायचे. त्या एका शिवरमध्ये त्यांनी त्यांच्यासोबत झाली स्टोरी होती. त्यांच्यासोबत झालेली गोष्ट होती. राव शाहकडे कोणतरी आला. त्यांनी बघितलं, त्यांनी ऐकलं काइंड ऑफ का
एक यंग माणूस आला लग्न झालेला आणि त्याला राव शाखला येऊन बोलला, तुम्हाला माहिती आहे राव शाख राव इलीझर मान शाख एक मोठे रब्बी होते इस्रायलमध्ये. आणि सगळे अशकेनाझी लोक ती जी पण त्यांनी ज्या लेवलला आज पोचले ते त्यांच्या स्कूतमध्ये बोलू शकता. त्यांनी इस्रायलमध्ये तोराचा स्प्रेड केला. तोरा फार कुठच्याकडे घेऊन गेले. ए, आणि जे पण आता आहे त्यांच्याकडे ते त्यांच्या स्कूतमध्ये रावशाहच्या स्कूतमध्ये जे पण आपण येशिवोत आणि येते खूप त्यांच्या स्कूतमध्ये बांधले गेले. आणि त्यांनी तोरा वाढवला इस्रायलमध्ये आणि तोराचा दिली कवच आणला तोराचा इस्रायलमध्ये. ते मोठे गदर होते इस्रायलमध्ये, ऑफकोर्स अख्ख्या जगामध्ये. तर ते राफ शाख त्यांनी त्यांच्याकडे कोणतरी आला आणि बोललं का हे, त्याची बायको त्याला वेळ लावते, त्याला खूप त्रास देते, काय कळत नाही काय करायचं. तर राव शाख त्याला बोलले बघ, मला मला पेमेंट टाईम नाही आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, म्हणजे छोट्या गोष्टी नाही, अशा गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह व्हायला आणि अ, हे सर्व करायला. पण मी तुला एक छान ॲडवाईस देऊ शकेन, एक खूप इम्पॉर्टंट ॲडवाईस देऊ शकतो. आणि आणि त्याच्यावरून तुझा लाईफ एकदम चांगली सुधरेल बेटर तसे. काय ॲडवाईस दिली त्यांनी, राव शाखनी काय ॲडवाईस दिली का तो राव शाख बोलले का तुझ्यामध्ये आणि तुझ्या बायकोमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. ऑफकोर्स ते दोघांना नव्हते ओळखत, असे राव मोशे मोर्देखाय सेझिंगर बोलतात. ते दोघांना नव्हते ओळखत, तरी सुद्धा ते बोलले का तुझ्यामध्ये तुझ्या बायकोमध्ये खूप डिफरन्स आहे. तू तोराचा अभ्यास करतोस आणि तिला एवढा करायला नाही मिळत. आणि तुझ्यावर, त्या पुरुषावर एक्सपेक्ट करते का त्या तोराचा अभ्यास नाही तो सुधरेल, तो इम्प्रूव्ह होईल, त्याची त्याची लेवल वाढेल, तो स्वतःच्या मिदोतवर, स्वतःच्या गुणांवर काम करेल आणि तो इम्प्रूव्ह होईल, अजून थोडासा इम्प्रूव्ह होईल सगळ्या मिदोतमध्ये. तर तर समज जर तू स्वतःवर इम्प्रूव्ह करतोय, स्वतःला सुधारतोयस, प्रत्येक तुझा स्वभाव चेंज करायला ट्राय करतोयस, आणि तुझ्याकडे तर स्कूत आहे कारण तू थोडासा अभ्यास करतोयस, आणि तुझ्यामुळे तर तू ट्राय केला पाहिजे लेबर तरी करायला, म्हणजे गिव अप, काय नाही, जाऊन दे, तुझी बायको काय बोलते ते ऐक आणि त्याच्याप्रमाणे तिला कवोत दे, तिला तिला तेवढा ऑनर दे, तिला कवोत दे. आणि काय पण कधी पण कॉन्फ्लिक्ट झाला, किंवा पण समज जर डिबेट झाला, काय झालं, लेबर तयार कर, जाऊन दे. एक वेळ लेबर तयार करशील तर सगळं ठीक आहे, तिला तिला चांगलं वाटेल आणि तिला पाहिजे ते तिला मिळेल, आणि तुला काय प्रॉब्लेम आहे, तू स्वतःवर काम कर. ए, स्वतःच्या इच्छावर काम कर, स्वतःच्या अक्षानूत ए, तुझ्या हट्टीपणा नको करूस, जाऊन दे, तिला काय पाहिजे ते करून दे तिला, आणि त्याच्याने सर्व नीट होईल, सर्व सुधरेल. तसे ते हे राव मोशे मोर्देखाय सेल्झिंगर ते ते बोलले एका एका शिऊरमध्ये. तर नंतर थोड्या दिवसांनी त्यांच्याकडे एक माणूस आला आणि बोलला का तो पण होता त्या शिऊरमध्ये. आणि तो खूप खुश झाला ते ऐकून, आणि त्याची लाईफ पण थोडीशी प्रॉब्लेमॅटिक होती. 16 वर्ष लग्न झालंय, 16 वर्ष लग्नानंतर पण त्याला फार डिफिकल्टी आहे, खूप डिफिकल्ट होतं, खूप आर्ग्युमेंट्स होतात आणि खूप भांडण होतात घरी. पण जेव्हापासून त्यांनी बोलल्यानंतर
तेव्हापासून राव ते एक्सप्लेन केला राव शाखचे ॲडवाईस. तेव्हापासून तो काहीच नाही बोलत. त्याची बायको समज जर काय बोलत असेल त्याला, तो गप्प बसतो. तर त्या दिवशी तो घरी गेला आणि ऑफकोर्स त्याची बायको त्याच्याने आर्ग्युमेंट करायला लागली आणि भांडण चालू झाला काइंड ऑफ. पण तो तिच्यावरती ओरडत होती, पण तो काही नाही बोलला. तो गप्प बसला. डोकं हलवला जाऊ. तर ती बोलते, तू गप्प काय बसलायस? हा राबला बोलतोय. का ती त्याला बोलली का, तू गप्प का बसतोय? तू काय गप्प बसून असा वागून मी अलाव नाही करणार. बोल काहीतरी. तर तो बोला नाही. मी राबकडे गेलो. राब बोलला मला, राब साक्षी ॲडवाईस घेतोय. लेबतेर, तुला काय पाहिजे ते बरोबर आहे. तुला पाहिजे ती, माझा काय नाही त्याच्यामध्ये. तुला काय पाहिजे ते ठीक आहे, बेस्ट आहे. मी काय नाही बोलणार. मी तुला जे पाहिजे ते करेन. असं तो बोलला. आणि तेव्हापासून त्याची लाईफ एवढी सुधारली. तो बोलला एकदम 16 वर्ष त्याला डिफिकल्टी होती. आणि ही एक छोटीशी ॲडवाईस घेतल्यानंतर सर्व नीट झालं, सर्व सुधारलं. एव्हरीथिंग इज खूप चांगलं आहे. त्याची लाईफ एकदम सुधारली. आणि म्हणून तो रावला तुदाराबा बोलायला आला आणि त्यांनी त्याच्या येशिवाला पण सेदाका दिला. तर म्हणून राव स्टाईनमॅन बोलतात का त्यांनी केव्हाच नाही बघितलं. राव स्टाईनमॅन आपण दरवेळेला बोलतो का, राव स्टाईनमॅन बोलायचे का, ना रही काम जकांती वेलो रही ती मिशे में बतेर में मफसीद. राव स्टाईनमॅन दरवेळेला बोलायचे का, ए, केव्हाच नाही बघितलं जो माणूस आहे तो, अ, तो तो लय बत्तेरी करतो तो, गिव अप. तो स्वतः त्या हट्टीपणा नाही करत आणि दुसऱ्याला पाहिजे ते त्याला देतं. आणि त्याच्याने तो कधीच कधीच तो त्याचा लॉस नाही झाला मोठा. फाईन, मी नाही बोलत का तर मग समोरचा माणूस बोलतोय नाही शब्दात तोडलं पाहिजे, खास शलोम उलट सुलट गोष्टी केली पाहिजेत, नाही त्याच्याबद्दल नाही बोलत आपण. साधी आर्ग्युमेंट्स, जे आर्ग्युमेंट्समध्ये थोडा ऑब्झर्वन्स वगैरे बद्दल नाही बोलत, शब्दात तोडण्याबद्दल नाही बोलत, नाही तर यमतो बद्दल नाही बोलत आपण. मेन मी सिम्पल गोष्टी, छोट्या आर्ग्युमेंट्स, छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये पण तोलाच्या बाबतीत माणसाने स्ट्रॉंग राहिला पाहिजे, दॅट्स फॉर शुअर. ते पण मितसोत पाळताना जेव्हा माणूस कोणती मितसोत स्वतःला करायला घेतो तेव्हा पण त्यांनी खूप हुशारीने केली पाहिजे. कारण त्यांनी स्वतःला आणि घरच्यांना पण त्रास नाही दिला पाहिजे. ॲट द सेम टाईम त्यांनी मितसो पण केली पाहिजे आणि घरच्यांना पण त्रास नाही झाला पाहिजे. सकाळी नेतला मिनव्यांना जायचं आहे, फाईन, ओके, सकाळी लवकर उठायचं आहे, पण दुसऱ्यांना त्रास नाही दिला पाहिजे, आवाज नाही केला पाहिजे, फॉर शुअर. समज जर शब्दातलं समज तो नेत मिनव्यांमध्ये जातोय, नाहीतर त्या घरी येऊन सगळ्यांना उठून बोलते नाही आपण 7 वाजता आज किदुश करूया, तसं नाही चालणार. त्यांनी दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि मग मिचवत केले पाहिजे. तर मिचवतबद्दल नाही बोलत, मिचवत करताना पण त्याला टॅक्ट पाहिजे बोलतात. थोडासा हुशारीने केली पाहिजे गोष्टी. तर इथे पण कोणती पण गोष्ट करायला, घरच्यांसंगत वागायला थोडंसं डोका चालवला पाहिजे. नाही नुसतं असंच कोण कोण बोलतात नाही असं केलं पाहिजे, मी मी कोणाचीच काळजी नाही, असं केलं पाहिजे, मी रावनी बोललं करायला मी जाऊ, अजून हेच काहीच नाही करणार, दुसरं काही नाही, हे करायचं देऊ. तर मग तो प्रॉब्लेम आहे. थोडासा हुशारीने केली पाहिजे. जो माणसाला सवय नसतं, ती समोरच्या सवय नसतं का अ, मिचवत पाळण्याची आणि मिचवत कोण करताना बघायची पण त्याला डिफिकल्ट असते केव्हा केव्हा. त्याला सवय नसते आणि ते करायला त्याला टाईम लागतं. तर अ, थोडी विचार करून केले पाहिजे. थोडा हुशारीने केले पाहिजे. रिलेटिव्हकडे गेल्यानंतर पण केव्हा केव्हा डिफिकल्टी असतात. कोण काय खातंय, कोणता एक्सचर खातंय, कोणी कसं वागतंय, कोण शब्दात नाही पाळत बरोबर, खसवे शलोम. ते तर त्याच्यामध्ये पण विचार करून केला पाहिजे. नाहीतर नवीन नवीन शिकणारे माणसं असतात ते खूप चूक करतात ऑफकोर्स. त्यांना पण माफ केलं पाहिजे, त्यांची चूक नाही आहे, कारण त्यांना अजूनपर्यंत त्यांनी तेवढे हुशार नाही आहेत काय करायचं काय नाही करायचं किंवा करायचं. तर त्यांना पण त्यांचा पण त्यांच्यावर पण थोडी दया केली पाहिजे. असतात कोण कोण प्रोफेसर लोक, काइंड ऑफ प्रोफेसर म्हणजे प्रोफेसर इन द सेन्स जे असं लिहिलंय तर जाऊ, अजून काय नाही. तर ते ते काय बरोबर नाही आहे. रब्बानी पण बोलतात
का कोणती गोष्ट स्वतः करताना एकदम वर उडी नाही मारली पाहिजे. अ, हळूहळू गोष्ट चालू केली पाहिजे, हळूहळू चालू केली पाहिजे, स्टेप वाईज गेली पाहिजे. डायरेक्ट वर उडी मारली तर डायरेक्ट वरून खाली पडायला फार इझी असतं. अ, हळूहळू चालू केलं पाहिजे. अ, राफ पाहिजे जो तुम्हाला डायरेक्ट प्रत्येक माणसाला डायरेक्ट करेल का काय बरोबर आहे का नाही आहे बरोबर. कोणा माणसांमध्ये राहतं कोण 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 आहेत सोबत, तर ते विचार केला पाहिजे. अचानक गोष्ट चालू करताना पण विचार करून केलं पाहिजे. अ, आणि घरच्यांना पण सोबत घेऊन ते चालू केलं पाहिजे. नाही नुसतं एकट्याने करून सर्वांना घरच्यांना लांब टाकणे हे बरोबर नाही. सोबत केलं पाहिजे, मुलांना सोबत घेतलं पाहिजे. ऑफकोर्स पार्टनरला स्वतः कॉन्फिडन्समध्ये घेतल्यानंतरच मिसवत केली पाहिजेत ऑफकोर्स. आणि केव्हा केव्हा टाईम लागतं, केव्हा केव्हा अंडरस्टँड करायला टाईम लागतं. तरीसुद्धा तरीसुद्धा ते गोष्टी विचार करून केले पाहिजेत आणि रब्बानींप्रमाणे रब्बानींचं ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे केलं पाहिजे. ए, अजून एक छोटीशी शॉर्ट स्टोरी त्याच्यामध्ये आपण बघतो का किती कवोद झुलात. हम्म, चलो मला कॅमेरा हवे शिमोन. अजून एक दोन फ्यू मिनिट्स आणि आम्ही स्टॉप करतो वेळेचा तसे. लेट्स फ्यू मिनिट्स मोर. तर एक वॉल्बेची एक छान स्टोरी आहे का ते एक वेळा शिवर देत होते आणि फार खूप वारा सुटला होता. आणि छोटी रूम होती तिकडे ते रब्बानीमला ते मोठे म्हणजे स्टुडंट्सला शिवर देत होते. आणि कोणीतरी दरवाजा उघडला. कोणीतरी दुसरा लेट आला काय झालं आणि दरवाजा जोरात उघडला आणि त्याने उघडताना पण हळू नाही उघडला नाही एकदम जोरात उघडला आणि त्या वाऱ्याने तो दरवाजा दुसऱ्या साईडला आपडला जिकडे राब उभे होते शिवर देत. राब बॉल्बे उभे होते. आणि त्यांना डोक्याला एवढ्या जोरात तो दरवाजा आपटला त्यांच्यावर. त्यांना दरवाजा आपटल्याबरोबर त्यांनी डोळे बंद केले आणि बाजूला गेले थोडा वेळ. आणि मग पुन्हा आले आणि मग त्यांनी शिबिर कंटिन्यू केला. त्यानंतर त्यांना विचारलं का का असं केलं का का तुम्ही असे बाजूला कशाला गेलात काय झालं तर. तर ते बोलले का नाही ए, मला जोरात लागल्यानंतर अ, मला असं कोणी केलंय ते मला बघायचं नव्हतं. कारण त्या मोमेंटला जेव्हा मी बघितलं असतं कोणी केलंय तर मला ऑफकोर्स मला कळतंय का वारा सुटलाय, त्याची चूक नाहीये. अ, तरीसुद्धा त्या मनात थोडाच काहीतरी वाटलं असतं त्याच्या विरुद्ध. आणि म्हणून मला त्याला बघायचं नव्हतं कोणी केले ते. आणि म्हणून मी डोळे बंद केले आणि मला नव्हतं माहीत कोणी केलंय आणि नव्हतं बघायचं. तेवढी काळजी घेतात दुसऱ्यांचा ऑनर ठेवायला. ए, दुसऱ्याची कव्वल ठेवायला, दुसऱ्याचा मान ठेवायला, का त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे समोरच्याला. आणि माझ्या मनातून पण थोडासा पण हाकपदा म्हणजे त्याच्या विरुद्ध काहीतरी छोटासा पण विचार नाही आला पाहिजे. आणि म्हणून किती काळजी घेतात रब्बानी. आणि आपण पण ऑफकोर्स त्यांच्याकडून शिकलं पाहिजे का काय करायला पाहिजे, किती काळजी घेतली पाहिजे, दुसऱ्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. अ, सांभाळून वागलं पाहिजे सर्वांसोबत. बाहेर वागणे इज इझी, आय कॅन से, ऑफकोर्स सर्वांना माहिती आहे. पण घरच्यांसंगत वागणे जास्त डिफिकल्ट असतं. कारण ते बोलतात का "नाही, घरचे आहेत एव्हरीडे बघतो आपण त्यांना." त्यामुळे त्याने सवय होते. आणि अ, तर घरच्यांसंगत वागणे जास्त इम्पॉर्टंट आहे. कवोद देणे, त्यांना मान देणे, त्यांच्या संगत गोडीने बोलणे फार इम्पॉर्टंट आहे. आणि बोलतात काय जसं बोलतात का नाही अ, समजून घेईल काय नाही. समजून घे समोरचा समजून घेईल मला. मी चिडलो काय नाही समजून घेईल. नाही ते दॅट्स डझंट वर्क. तसं नाही चालणार. म्हणून बोलतात मोठे मोठे रब्बानीम का घरी जायच्या आधी काहीतरी खाऊन घ्या जा म्हणजे चिडणार नाही.
सांभाळून जा, विचार करा. घरी जायच्या आधी पण जसं तो मोठा मॅनेजरला भेटायला चाललाय, सीईओला भेटायला चाललाय, जसा जेव्हा तो कसा वागतो तसा तो घरी येताना पण बायको मुलांसंगत बोलताना पण त्यांनी त्याच लेवलनी विचार करून बोललं पाहिजे. आणि त्याच हाहाना जसं स्वतःला रेडी केलं पाहिजे त्या गोष्टींसाठी. आणि मगच तो प्रिपेअर होईल. जसं आपण बघितलं का 49 डेज लागले आपल्याला प्रिपेअर व्हायला शावतसाठी. कोणती पण गोष्टी मिळवासाठी त्याला प्रिपेरेशन लागतं. तर इकडे पण घरी येताना पण दुसऱ्यांसंगत बोलताना पण प्रिपेरेशन पाहिजे. आणि ती प्रिपेरेशन फार इम्पॉर्टंट असते. 1-2 मिनटं बसून पण थोडासा विचार केला पाहिजे कोणासंग बोलायच्या आधी. का थांब, विचार कर आणि मग बोल. त्याच्याने जास्त सर्व स्टेबल राहील. अ, हातून चुका नाही होणार. आणि उगचच समोरच्या माणसाने रागवणार. आणि ऑफकोर्स त्याच्या रागावर थोडासा त्याचा कंट्रोल राहील. तर बेजा त्याच्या आपण इकडे आपला शिवर थांबवूया विथ अ स्मॉल, ॲज युजल वी डू अ स्मॉल प्रेयर. जे पण गेमाचा शिवर कंटिन्यू करतात, पुरुष आहेत ते गेमाचा शिवर कंटिन्यू करतात, ते कंटिन्यू करू शकतात. त्याच्या आधी आपण एक छोटीशी प्रेयर करूया. ॲट द जेव्हा आपण लिमूत संपवतो तेव्हा ही प्रेयर करतो तेव्हा. तर तुम्ही वाचू शकता इंग्लिशमध्ये पण, इफ यू वॉन्ट. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי בבית המדרש, מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת. שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אבטח בך. With this small prayer, we finish the shur. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. תודה רבה, thanks a lot for being with us, learning together, and בעזרת השם, पुढच्या next week आपण 7 chapter complete करूया. אם ירצה השם. So thanks a lot, חזק חזק ונתחזק. הכל טוב. שלום שלום.